RPF रंजन तेलंग यांनी भेटवल्या आई आणि मुली. RPF म्हटले की अवघ्या महाराष्ट्राला प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांचं नाव परिचितच आहे. दिनांक 26 जून 2024ला बचत गटाच्या कर्जाची एक महिला चाळीसगाववरून टेन्शनने निघून गेल्या. चाळीसगाव पोलीस ठाण्यात 58/2024 नुसार मिसिंग ही दाखल करण्यात आली. त्या शेगावला आल्या असतील, यावरून त्यांची मुलगी, जावई आणि नातेवाईक शेगावला आले. त्यांनी ड्युटी करून परत जाताना दिसलेले रंजन तेलंग यांना हकीकत सांगितली. त्यावरून त्यांनी दिलासा देत त्या भेटतील म्हणून सांगितले आणि CCTV चेक केले तर त्या दिसून आल्या. रंजन तेलंग यांनी लगेच त्यांच्या खासगी कारने वारकरी निवास गाठले. तिथे त्यांच्या मुखबिरने वर्णन दिलेली महिला 15 मिनिटे येथून गेली सांगितले. रंजन तेलंग यांनी लगेच गाडी मंदिराकडे वळवली आणि योगायोग हरवलेली महिला त्यांच्याच कारसमोर आली. मुलीने आईला बघताच गळ्यात पडून हंबरडा फोडला आणि नंतर तेलंग यांनी त्यांना RPF ठाण्यात आणून कायदेशीर कारवाई करत त्या महिलेचे समुपदेशन करून त्यांना परिवाराला सुपुर्दगी पंचनामा बनवून ताब्यात दिले. रंजन तेलंग यांच्या कामगिरीने परिवाराने त्यांचे सरळ पायच पकडले आणि धन्यवाद देत ओल्या डोळ्याने ते आपल्या आईला घेऊन परत गेले. रंजन तेलंग यांच्या मर्मस्पर्शी कामगिरीने पुन्हा RPF विभागाचे नाव उंचावले आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.